वन महाराष्ट्र. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदी ते पंढरपूर हा पालखी सोहळा तरडगाव नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला. आळंदी येथून दिंडीने प्रस्थान केल्यानंतर पुणे, सासवड, जेजुरी या मार्गे तरडगावमध्ये हा दिंडी सोहळा एकवटला. राज्याच्या राजकारणातील कधीही न विसरता येणारे अजितदादा पवार यांच्यासोबत विमान दुर्घटनेमध्ये शहीद झालेले त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या गावी त्यांच्याच समाधीस्थळाजवळ हा रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला. यावेळी सर्व गावकऱ्यांनी शहीद विदीप जाधव यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांना हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. दिंडीचा या ठिकाणचा मेळा पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी या ठिकाणी सचिन जाधव, गणेश जाधव, विशाल जाधव, जयवंत जाधव, महेंद्र जाधव, प्रदीप जाधव, बाळासाहेब जाधव, शिवाजी जाधव, ज्ञानेश्वर जाधव, अक्षय जाधव, ऋषिकेश जाधव, प्रशांत जाधव, अविनाश जाधव, मंगेश जाधव, गणेश जाधव, विशाल जाधव, प्रवीण जाधव, राहुल जाधव यांची विशेष उपस्थिती होती आणि जाधव परिवारातील या प्रमुखांसह इतरांनीही खूप लक्ष देऊन या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन केले. तर या कार्यक्रमास कराडमधून देखील दादासो गंगावणे आणि आशिष दादासो गंगावणे यांनी देखील आवर्जून उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली. आमचे महाराष्ट्र प्रतिनिधी डॉक्टर नानासाहेब भोळे यांनी या दिंडी सोहळ्याची टिपलेली काही क्षणचित्र पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर. काका पुढे या की होय सर इकडे बघा संतोष अरे इकडे बघा कुंभारवाड्यात नाही जाता येणार. पालखी मैदानावर जाऊ द्या डायरेक्ट. काय झालं मी फोटो हवेला डायरेक्ट फोटो घ्या इकडे बघा ठाकू का हा थांब जरा थांब. अरे रिक्षा कोणाची रिक्षा